हॅलो एव्हरीवन. तर आज बघणार आहे आपण अगदी सोप्या पद्धतीने मूग डाळची बर्फी. तर माझा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. त्यासाठी घेतली आहे आपण 1 वाटी भिजलेली मूग डाळ. ॲक्च्युअली मी वड्यासाठी मूग डाळ भिजत घातली होती, तर ती जास्त झाली, तर त्यापासून मी बनवली एक छानशी बर्फी. तर ती रेसिपी तुम्ही होती सोपी, सोबत तर मला शेअर करायची होती बघा. वाटलेली मूग डाळ मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला पाणी न टाकता जाडी भरडी छान वाटून घ्यायची आहे. पॅनमध्ये घ्यायचं आहे तूप. बघा, अगदी सोपी आणि खमंग अशी रेसिपी होती. तर तुम्ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा. माझं नाव घेसाल एवढी टेस्टी आणि खमंग अशी बर्फी तयार होते. त्यामध्ये टाकायचं आहे आपल्याला वाटलेली मूग डाळ बघा, आणि त्याला मस्त आपलं खमंग भाजून घ्यायचं आहे. सुरुवातीला काय होते माहिती आहे का, मूग डाळ आहे ना ती पॅनला चिपकते, आणि जशी ती होत जाते तशी तशी ते पॅन सोडते, सोबत ती तूप पण सोडते बघा. तोवर करणार आहे आपण आवश्यक तेवढी बर्फीची तयारी. आपल्याला ही प्रोसिजर मंद आचेवर करायची आहे बघा. मस्त बघा, आता आपली मूग डाळ होत आलेली आहे बघा. छान पॅन पण सोडत आहे आणि तूप पण सोडत आहे. सुरुवातीला तुम्ही बघितलं कशी पॅनला मूग डाळ चिपकत होती. आता ती होत आली, तर बघा पॅन पण सोडत आहे आणि तूप पण छान मोकळी मोकळी मूग डाळ झालेली आहे बघा आपली. बघा, आता आपण यामध्ये टाकणार आहे 1 वाटी साखर. 1 वाटी आपण घेतली होती डाळ, तर आपण 1 वाटी साखर घेणार आहे. तुम्हाला जर कमी गोड पाहिजे असेल तर तुम्ही साखरेचं प्रमाण कमी पण करू शकता बघा. जसं साखरेला थोडंसं पाणी सुटत आलं की आपण त्यामध्ये टाकणार आहे 1 वाटी गरम दूध. बघा, छान मस्त मोकळं मोकळं आपली डाळ झालेली आहे. गरम दूध टाकायचं आहे. जरा सावकाश टाकसाल, अंगावर उडू शकते नाहीतर बघा. आणि मस्त आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे, आणि ह्याला आता कंटिन्युअसली आपल्याला हलवत राहायचं आहे बघा. हे ॲटोमॅटिकच घट्ट होतं आणि कलर पण चेंज होतो बघा. आता यामध्ये टाकणार आहे आपण ड्रायफ्रूट्स. बघा, आता थोडं थोडं घट्ट होत आलेले आहे. थोडंसं आपल्याला गॅस फास्ट करायचा आहे, आणि मस्त आता आपल्याला कंटिन्युअसली हलवत राहायचं आहे, घट्ट करून घ्यायचं आहे बघा. छान असं आपली मूग डाळ भाजल्या गेली होती बघा. आता छान असं घट्ट झालेली आहे. त्यामुळे टाकणार आहे आपण विलायचीची पूड. आता मी गॅस बंद केलेला आहे. आपलं बर्फीचं सारण छान तयार झालेलं आहे बघा. आता मी एका प्लेटला लावून घेणार आहे तूप, आणि त्यावर आता बर्फी सेट करायला ठेवणार आहे बघा. अगदी घट्ट झालेलं आहे ते, आणि आपल्याला ही प्रोसिजर फास्टमध्ये करायची आहे, नाहीतर ते लगेचच कडक होतं बघा. आपण त्यामध्ये सारण टाकून घेणार आहे. एका वाटीच्या मागून लावणार आहे तूप, आणि त्याला पटापट आपल्याला पसरवून घ्यायचं आहे बघा. आता गरमागरमच आपण वडा पाडून घेणार आहे बघा, आणि मस्तपैकी आपल्या बर्फ्या तयार होतात. एकदा तुम्ही रेसिपी नक्की ट्राय करा. खूप खमंग अशा बर्फ्या तयार होते. तर माझा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल तर भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशाच नवीन आणि सोप्या रेसिपींसोबत. बाय बाय.